भारतीय कलाकारांचा त्यानंतर तुषार मुंडे यांना शुभेच्छा द्याव्या. या सर्व टीमला मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉक्टर नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या वतीने व माझ्या परिवाराच्या वतीने यांच्या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा देतो. असेच आपल्या समाजातील लोक आपापल्या कला क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम करावं. तसेच या त्याच्यासाठी भरघोस मेहनत करणारे त्यांचे वडील, आमचे मित्र, आमचे सर गंगाधरजी वंदे सर यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो. मी त्यांच्या पत्नीने, त्यांच्या फॅमिलीने त्यांना प्रोत्साहन देऊन मुलाला घेतले त्या कौतुक करतो आणि विचारच्या पुढील आयुष्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. हे खरं म्हणजे आज आपलं भाग्यच आहे. असेच युवा आपल्या या आंबेडकर नगर आणि नांदेड येथून घडावे पाहिजे हे शुभेच्छा व्यक्त करून त्यांच्या कुटुंबांना आणि आंबेडकर परिवाराच्या माध्यमातून गोरगोले परिवार आणि पुढे आंबेडकर विचारधारेच्या माध्यमातून मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या भावी काळासाठी सुद्धा त्यांना सुयश जिंकून हे माझ्या सुद्धा आपण सर्वांनी त्यांच्या कदाचित कुठं लागलं अगदी काही मनुष्यबळ द्यावं लागलं तर तशा पद्धतीचं द्यावं. त्यावेळी मी पण आपल्यासोबत असणार आहे. यांना विनंती करतो आपण आपले जमलेले अनेक विभागातून आलेले विद्यमान किंवा आंदोलनात होती आणि जेव्हा जेव्हा मोठे कार्यक्रम होत असतील त्यावेळेस त्यांनी गायनाचा कार्यक्रम सुरुवात केली आणि कॉलेजला असताना त्यांनी ते त्याचं निवडलं. त्यामध्ये गंगाधर वडिलांनी त्याला अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं आणि काही छोट्या मोठ्या ऑर्केस्ट्रामध्ये सुद्धा त्यांनी गायनाचं काम केलं. नक्कीच त्यांना यश प्राप्त झालेलं आहे आणि त्यांनी नांदेडचंच नव्हे तर या महाराष्ट्रामधून महाराष्ट्र टीमचं त्यांना लौकिक केलं आहे. त्याबद्दल मी त्यांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो आणि या कुटुंबामध्ये गंगाधरजी वडील या कुटुंबामध्ये त्यांच्या खूप मोठ्या आयनामध्ये घटित असल्यामुळं त्यांची गोष्टी आपल्याच्या मुलं घडलेले आहेत आणि त्याप्रमाणे त्यांनी आपलं योगदान कला पूर्ण केलेलं आयुष्य आणि पद्धतीचं जावं आणि त्यांच्या आयुष्यामध्ये वेगळ्याच आपल्या आंबेडकर नगरचा भूमिपुत्र सुपुत्र आहे, नांदेडचा सुपुत्र आहे, भूमिपुत्र आहे. आणि विशेष म्हणजे आंबेडकर नगरसारख्या नगरामध्ये हे आहेत आणि त्याची किंमत फार मोठी आहे. हे आयुष्यमानपेक्षा यांनी म्हणजे ते सिद्ध केलं. जरी ते राजनगरमध्ये राहत आहे तर हे अतिशय अभिमानास्पद ही गोष्ट आहे की जसं भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की बहुभाषिक असलं पाहिजे, बहुकला अंगी बाळगल्या पाहिजे, विविध कलागुणांनी माणूस हा विकसित झाला पाहिजे. हे भगवान बुद्धाला या अपेक्षित असलेलं काम आयुष्यमान विचारच्या माध्यमातून होत आहे. भारतामध्ये एक महान कवी होऊन गेलेला आहे वामनदादा कर्डक आणि वामनदादांची कर्डकांची म्हणजे प्रेरणा घेऊन आज विचारसारखे नवयुवक घडत आहेत. बाबासाहेब आंबेडकरांना हे अपेक्षित होतं. बाबासाहेबांनी आपल्या भाषणातून सुद्धा सांगितलेलं आहे, आपल्या सर्वांना ज्ञात आहे. माझी 10 भाषणं आणि माझ्या कलावंतांचा एक म्हणजे जलसा, शाहिरांचा एक जलसा याच्यामधून खूप मोठं प्रबोधन होणार. सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी अशा कलावंतांची गरज आहे. तमाम बहुजन महापुरुषांची विचारधारा ही भारतामध्ये पसरवण्यासाठी अशा कलावंतांची गरज आहे. त्याच्यामुळे
आज आयुष्यमान तुषार यांचं वय अतिशय अल्प आहे, परंतु दिल्ली म्हणजे भारताची राजधानी आहे. त्या राजधानीमध्ये सुद्धा डंका वाजवून आयुष्यमान तुषार इथं आलेला आहे. हे संपादित करून आयुष्यमान तुषार व त्यांची टीम असे इथं परतलेले आहे. पुढील भविष्य हे सुख समृद्धीचं यशाचं जावं अशी मंगल भावना व्यक्त करतोय. बुद्ध धर्म संघाच्या बलाने, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बलाने आणि तमाम महापुरुषांच्या बलाने आयुष्यमान तुषार यांचं भावी जीवन सुख समृद्धीचं यशाचं जावं अशी मंगल भावना व्यक्त करतो. इथं थांबतो. आपल्या सर्वांचंही मंगल. आणि तमाम आंबेडकरी समाजामध्ये म्हणजे आनंदाचं वातावरण आहे. कारण नांदेड जिल्ह्यामधलं आंबेडकर नगर ही अतिशय क्रांतीची एक भूमी आहे. आंबेडकरी चळवळीला जिवंत ठेवण्याचं काम आंबेडकर नगरसारख्या एका नगराने केलेलं आहे. आणि त्या नगरामध्ये तुषार गंगाधर उर्लेसारखा एक हिऱ्यासारखा सिंगर जन्माला येऊ शकतो हे आंबेडकर नगराने सिद्ध केलेलं आहे. भारताची राजधानी दिल्ली या ठिकाणावर ज्या स्पर्धा झालेल्या आहेत, गायन स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये यश मिळवून आयुष्यमान तुषार या ठिकाणावर परतलेला आहे आणि त्याचं भविष्य उज्ज्वल निश्चितपणाने आहे. कारण अतिशय कमी वय असलेला आयुष्यमान तुषार गंगाधर ओढणे भारताच्या राजधानीमध्ये जाऊनसुद्धा निर्भीडपणाने त्या ठिकाणावर आपला आवाज आणि आपले शब्द गायनाच्या माध्यमातून, प्रबोधनाच्या माध्यमातून व्यक्त करून भारतातल्या अनेक राज्यातील स्पर्धकांमध्ये दुसऱ्या क्रमांकांचं यश मिळवतो. म्हणजे ही नांदेडवासियांसाठी अतिशय गौरवाची गोष्ट आहे. महाराष्ट्र राज्यासाठी अतिशय गौरवाची गोष्ट आहे. बाबासाहेब आंबेडकरांना बुद्धांना अपेक्षित असलेलं काम हे आयुष्यमान तुषार गंगाधर ओढणे यांच्या हातून व्हावं. कारण बुद्धाने सांगितलं होतं की माणसाने बहुभाषिक असलं पाहिजे, माणसाने विविध कलांनी युक्त असलं पाहिजे, बहुकला अंगी असल्या पाहिजे, बहुश्रुत असलं पाहिजे. आणि ते कलागुण आयुष्यमान तुषार गंगाधर ओढणेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आईवडिलांच्या चांगल्या संस्कारामध्ये वाढलेला आयुष्यमान तुषार निर्वेशनी आणि चांगला सद्गुणी आहे. त्याचं भविष्य चांगलं जावं अशी मंगल भावना व्यक्त करतो सर्वांचं. एकाखालीमध्ये सत्कार केला असं जेव्हा राजस्थानी म्हणजे पास झाल्या समजा आमचं फर्स्ट प्राईज झालं, त्या टायमाला सुद्धा माझा असाच मोठा खाली सत्कार केला आणि यावेळी पण सत्कार केला. यांचा मी आभार मानतो सर्व ज्येष्ठ नागरिकांचं, प्रशांत डाईंबोले यांचं. माझे वडीलसुद्धा मला हे करतात, कधी सपोर्ट करतात. कोणत्या गोष्टी मी माझ्यासाठी कोणत्या गोष्टी कमी पडले नाहीत, यांचे आभार व्यक्त करतो. आणि सर्व जिल्ह्यामधील जेवढे काही कार्यकर्ते असतील, ते सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांचे मी आभार व्यक्त करतो. डॉक्टर आनंदमध्ये सामाजिक कार्यकर्ते, नेते प्रशांत इंगोले, अविनाश भोसरीकर आणि आमचे ज्याला आम्ही गुरुतुल्य मानतो असे शाहीर ललकार बाबू आणि ज्या आम्ही संघटनेत काम करतो, शासकीय निमशासकीय सामाजिक सांस्कृतिक संघटना मंत्रालय मुंबई यांचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुमार गजभारे यांनी मला जे कलावंताच्या सेवेची संधी दिल्यामुळं अनेक कलावंताच्या आम्ही पुढे गेलो आणि लहानपणापासून मला बाबासाहेब आंबेडकर यांच्या गीताची मला आवड होती आणि गीत गात असताना महाकवी वामनदादा कर्डक यांचाही आशीर्वाद मला लागलेला आहे. कारण गीत गात असताना तुमचाच स्वार्थ ठेवून मी गीत गायलेलं नाही आणि मी ज्याचे आदर्श घेतले माझ्या काळामध्ये दर्शदार असे गीतं माझे मित्र त्याला आपण आयडॉलॉजी किंवा आदर्श मानतो. आणि मी कलाकार क्षेत्रामध्ये लहानपणापासून गीत गायनाचा मला छंद आहे. बाबासाहेबांचे गीत गात असताना माझा जे काही प्रभाव माझ्या मुलावर पडला आणि माझा मुलगा आज नॅशनलमध्ये युवा महोत्सवामध्ये महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर नेऊन यांच्या ग्रुपनं बसवल्यामुळे माझा त्यांना नेहमीच आशीर्वाद राहील. आणि आज या महात्मा फुले परिसरामध्ये सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक जे काही
विद्यार्थी मंडळी आहे त्यांनी माझ्या मुलाला एक आशीर्वाद दिला. या ठिकाणी नामवंत कलावंत जयप्रकार असतील, संगीतकार सदाशिव बच्चे असतील, सर्वच माझे आदर्श आहेत. त्यांचे गीतं वगैरे गाऊन मी या ठिकाणी बाबासाहेबांच्या गीताची सेवा केल्याबद्दल हे मला फळ मिळालं असं मी समजतो. आणि पुढील जे काही माझं आयुष्य आहे बाबासाहेबांच्या गीतामध्येच माझं जाईल याची अशी इच्छा व्यक्त करतो. आणि माझ्या मुलाला मी एकच आशीर्वाद देईल, बाबासाहेबांचे गीतं आणि त्यांचे विचार गाण्याच्या माध्यमातून महापुरुषाचे विचार कसे बहुजन समाजापर्यंत जातील याची दखल माझ्या मुलांना घ्यावी एवढीच माझी अपेक्षा मुलांकडे आहे. एवढं मी या ठिकाणी बोलतो. जय भीम. तुषार दिवाकर बंडे यांनी जी गोवा फेस्टिवल दिल्ली येथे राष्ट्रीय स्पर्धेमध्ये जे त्यांच्या टीमनं विशेष प्रावीण्य केलेलं आहे आणि भारत रत्नामधून त्यांचा तिसरा क्रमांक आलेला आहे आणि त्यांनी आपल्या विद्यापीठाचं, आपल्या जिल्ह्याचं, आपल्या आईवडिलाचं जे नाव कमवलं आहे त्यासाठी मी आंबेडकरी समाजाच्या वतीनं सरकारनेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं त्यांच्या परिवाराला व तुषार बंडे यांना खूप खूप शुभेच्छा देतो. जय भीम, जय भारत. आता चालू झालं.